नमस्कार सगळ्यांना, मी स्वातीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त अशी क्रीमी मँगो मस्तानी पुणेरी स्टाईल जिभेवर ठेवताच मेंदूमध्ये गारेगार स्फोट होईल इतकी भारी आज आपण पुणेरी फेमस अशी मँगो मस्तानी करणार आहोत। तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा मी मँगो पल्प घेतलेला आहे 1.5 कप। हा मी काढून घेतलेला आहे। तुम्ही क्रश पण वापरू शकता, पण क्रश पेक्षा हे जे मँगो पल्प आहे, क्रश कसा दाटसर असतो, तो तळाला जाऊन बसतो। त्यानंतर त्याच्यात मी 2-3 चमचे साखर टाकणार आहे। हे 1 ते 1.5 कप मी दूध उकळून गार केलेलं आहे। गार्निशिंग साठी इथे मी टूटी फ्रुटी घेतलेली आहे। त्यानंतर हे बदामाचे काप घेतलेले आहे आणि आईस्क्रीम घेतलेला आहे। तर ते आईस्क्रीम आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत। आता अगोदर काय करायचं, हा मँगो पल्प आहे तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। त्यानंतर यामध्ये हे दूध टाकूया आणि 2 ते 3 चमचे साखर टाकूया आणि याला मिक्सरला फिरून घेऊया। आता बघा, याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे साखर टाकलेली आहे। तुम्ही आंबा कितपत गोड आहे त्यावर ही साखर टाकू शकता। त्यानंतर इथे मी हे छोटं पाकिट आणलेलं आईस्क्रीमचं, तर इथे 2 चमचे हे आपण आईस्क्रीम टाकणार आहोत। त्याच्यामध्ये फिरवताना थोडंसं मी फिरून आणलेलं आहे। आता काय करूया, याला परत फिरून घेऊया मिक्सरच्या भांड्यात। आता इथे बघा, आपला हा मँगो पल्प असा मस्तपैकी मी क्रश करून घेतलेला आहे। थोडेसे मँगोचे ते हे राहिले तुकडे राहिले तरी चालतील, पूर्ण बारीक नाही झालं तरी चालेल, मस्त लागतं ते। आणि त्यानंतर आता सर्व करूया। इथे हे 2 ग्लास घेतलेले आहे मी आणि इथे हे काही आंब्याचे तुकडे घेतलेले आहे सर्व करायला। आता बघा, यामध्ये थोडेसे टाकू आपण तळाला आधी मँगोच्या। त्यानंतर थोडीशी टूटी फ्रुटी, थोडेसे ड्राय फ्रूट्स आणि आपला हा शेक। मस्त दाटसर झालेला आहे बघा तुम्ही। आता काय करूया, यामध्ये आईस्क्रीम टाकूया मस्त। वाह, त्यानंतर पुन्हा थोडेसे ड्राय फ्रूट्स, टूटी फ्रुटी आणि पुन्हा आपला हा मँगोचा पल्प। आता यावरून पुन्हा मस्त असं हे आईस्क्रीम माझं हे थोडं मेल्ट झालेलं आहे। त्यानंतर हे बदामाचे काप,
पुन्हा हे मँगो चंक्स, आणि यावरून पुन्हा आता टूटी फ्रुटी, आणि चेरी. वाह, चला तर मग आपली मँगो मस्तानी बनवून तयार झालेली आहे. कशी वाटली नक्की कमेंट मध्ये करून सांगा. बघा तुम्ही, वाटते ना पटकन एक ग्लास उचलून प्यावीशी, पण ते तसं करता येणार नाही. तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मँगो मस्तानी कशी झाली नक्की कमेंट मध्ये करून सांगा. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, मस्त राहा. थँक्यू.